नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत की ज्यामुळे आपले चिवड्याचे पोहे अजिबात आकसत नाहीत। चिवडा खूप दिवस खमंग आणि कुरकुरीत राहतो। त्याचबरोबर याला तेलकट अजिबात वास येत नाही। याला जर आपण व्यवस्थित पॅक करून ठेवलं तर हा महिनाभर असाच व्यवस्थित राहतो। तर या टिप्स काही दिलेल्या आहेत की ज्यामुळे चिवडा बनवणं सोपं होऊन जातं। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या ठिकाणी पातळ पोहे घेतलेले आहेत। अर्धा किलो एवढे पातळ पोहे घ्यायचे आहेत। हे पातळ पोहे मी मार्केटमधून आणल्यानंतर उन्हामध्ये लावलेले, तर याला 3 ते 4 तास उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे, ज्यामुळे याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे गेलेलं आहे आणि आपले पोहे एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत। जर तुम्हाला वेळ नसेल उन्हाला लावण्यासाठी तर तुम्ही याला मीठ टाकून कढईमध्ये 2 ते 3 मिनिटं किंवा 5 मिनिटांसाठी परतून घेऊ शकता की ज्यामुळे याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं आणि पोहे कुरकुरीत होतात। मीठ टाकून जर पोहे परतले नाहीत तर पोहे आकसू शकतात, त्यासाठी मीठ टाकणं आवश्यक आहे। मात्र चिवड्यासाठी मीठ वापरताना थोडं जपून वापरावं। आता साहित्य तर आपल्याला काय काय लागणार आहे ते चमच्याच्या मेजरमेंटनी घेतलेलं आहे। या ठिकाणी 2 चमचे एवढे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा एवढे हळद घेतलेली आहे। त्याचबरोबर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 5-6 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी खसखस, लवंगा, सुंठपूड आणि दालचिनी पूड घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर मीठ आणि साखरही घ्यायची आहे। फोडणीमध्येच आपण हिंगही वापरणार आहोत। आता चिवड्यामध्ये जे साहित्य आपल्याला तळून घालायचं आहे ते सुद्धा यामध्ये दाखवलेलं आहे। 1 वाटी खोबरं, 1 वाटी डाळवं, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। हे सर्व आपण तळून घेणार आहोत आणि चिवड्यामध्ये घालणार आहोत। तर सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आणि यामध्ये शक्यतो पसरटच कढई घ्या आणि यामध्ये आपल्याला 2 बाउल एवढं तेल घालायचं आहे की ज्यामध्ये आपण सर्व जिन्नस व्यवस्थित तळून घेऊ शकतो। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल थोडंसं कमी वापरलं तरीही चालू शकतं। या ठिकाणी मी सनफ्लॉवर ऑइल वापरत आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता। आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। तर सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे, गॅस हा मीडियम ठेवायचा आणि शेंगदाण्याचा रंग चेंज होईपर्यंत व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे तळले गेलेत, आपण पोह्यांवरतीच काढून घेणार आहोत। अशा प्रकारे एक एक जिन्नस तळून आपण पोह्यांवरतीच काढून घेणार आहोत। त्यामुळे याच्यामध्ये एक्सेसिव्ह तेल असेल तर ते सर्व पोह्यामध्ये उतरतं, ते वाया जात नाही। त्यासाठी आपण एक एक जिन्नस तळून पोह्यांवरतीच घालणार आहोत। आता शेंगदाणे सुद्धा पोह्यांवरती काढून घेऊया। यानंतर आपण खोबरं तळणार आहोत। तर खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे आणि त्यानंतरच हे तेलामध्ये घालायचे आहेत। तर खोबरं तळताना अगदी गॅस हा एकदम लो ठेवायचा, कारण खोबरं हे पटकन तळलं जातं आणि ते काळं पडण्याची शक्यता जास्त असते। तर थोडासा रंग चेंज व्हायला लागला की खोबरं पटकन काढून घ्यायचं, कारण पुढे सुद्धा ते त्याचा रंग हा बदलत राहतो, थोडासा डार्क होत राहतो। त्यासाठी पटकन हे खोबरं काढून आपण आता पोह्यांवरती घालणार आहोत। आता यानंतर डाळवं तळायचं आहे। तर डाळवं हे भाजलेलं असतं, त्यामुळे याला तळायला जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे 1 मिनिटभरामध्येच आपण मीडियम गॅसवरती डाळवं तळून घ्यायचं आणि सर्व काढून घ्यायचं आणि पोह्यांवर घालायचं। तर पहा, डाळवं सुद्धा लगेच तळलं जातं। आता काढून घेऊया आणि पोह्यांवर घालूया। अशा प्रकारे एक एक जिन्नस आपण ज्यावेळी व्यवस्थित भाजून तळून चिवड्यामध्ये घालतो तेव्हा ते टेस्टला सुंदर लागतातच, पण आपला चिवडासुद्धा जास्त काळ चांगला राहतो। आता आपण मनुके तळून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी जे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत ते ऑप्शनल आहेत। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जरूर वापरा, पण आवडत नसतील तर नाही वापरले तरीसुद्धा चालेल। आता आपण मनुके तळून घेत आहोत। तर मनुके हे 1 मिनिटभरात तळले जातात, काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या पोह्यांवरतीच घालायचे आहेत। आता यानंतर आपण ड्रायफ्रुट्स म्हणजेच काजू बदाम तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी 10 ते 15 काजू आणि 8-10 बदाम घेतलेले आहेत। आता हे सुद्धा आपण थोडासा रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि पोह्यांवरतीच घालायचे आहे। चिवडा करताना शक्यतो पसरट कढईच घ्यावी, कारण चिवडा आपल्याला परतणं सोपं जातं।
त्याचबरोबर चिवडा खरपूस होण्यासाठी आपण थोडा वेळ याला गरम कढईमध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे पसरट कढई असेल तर चिवडा हा व्यवस्थित पसरला जातो आणि सर्व बाजूने एकसारखा गरम होतो. त्यासाठी चिवडा करताना आपण मोठी पसरट कढई किंवा मोठं भांडं घ्यायला हवं. आता फोडणी करूया. सुरुवातीला आपण मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा तडतडले की लगेच हिंग घालायचा. 1 चमचाभर हिंग तरी आपण घालायचा आहे. हिंगाचा स्वाद चिवड्याला खूप सुंदर लागतो. आता कढीपत्ता घालूया. कढीपत्तासुद्धा खरपूस तळून घ्यायचा आणि त्यानंतर मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. आता मिरचीचे तुकडे आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे मिरचीचे तुकडे मऊ राहायला नकोत, कारण मिरची जर मऊ राहिली त्यामुळे चिवडा मऊ पडण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी मिरच्यासुद्धा एकदम छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी मिरच्या ह्या छान तळल्या गेलेल्या आहेत. आपण यावरती आता लसूण घालायचं आहे. तर लसूण सुद्धा आपल्याला रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. म्हणजे तांबूस रंग येऊपर्यंत आपण लसूण अशाच प्रकारे तळून घ्यायचा आहे. तर एकसारखी फोडणी हलवून घ्यायची, म्हणजे लसूणही पटकन तळला जातो आणि खरपूस असा त्याचा लसणाचा वास हा पूर्ण फोडणीला उतरतो. आता यामध्ये तीळ घालूया. तीळ तडतडले की यावर आपल्याला घालायचे आहे 1 चमचा बडीशेप. बडीशेप घातल्यामुळे टेस्ट खूप सुंदर येते आपल्या चिवड्याला. आता आपण लवंगा घालणार आहोत. तर 7 ते 8 लवंगा घेतलेल्या आहेत. अखंड लवंगा घालायच्या नसतील तर तुम्ही लवंगांची पूडसुद्धा करून घालू शकता या ठिकाणी, पण मी अखंड लवंगाच घेतलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत. तर पावडर मसाले हे गरम तेलामध्ये जळू शकतात. त्यासाठी गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच याच्यामध्ये हळद घालायची आहे. आणि हळद घालून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दालचिनी पूड घालायची आहे. 1 चमचा दालचिनी पूड आणि 1 चमचा सुंठ पूड घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी खसखस घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपला गॅस बंदच आहे. गॅस बंदच ठेवायचा आहे, कारण हळद ही करपू शकते. त्यासाठी गॅस बंदच ठेवायचा आहे. आता आपण जे जिन्नस तळून घेतले होते आणि पोह्यांवर घातले होते ते पोह्यासकट आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. आणि आता पटकन आपण ही सर्व फोडणी ही पोह्याला लावून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तळातून सर्व पोहे हलवायचे आणि वरच्या बाजूला फोडणी घ्यायची. अशा प्रकारे आपण फोडणी व्यवस्थित सर्व बाजूनी मिक्स करायची. आपली कढई गरमच असते, त्यामुळे गॅस हा चालू करण्याची काहीच गरज नाही आहे. गरम कढईमध्येच आपण फोडणी आणि पोहे एकत्र करणार आहोत. आता सर्व फोडणी ही तळातून एकत्र मिक्स करून व्यवस्थित सर्व पोह्यांना लावून घ्यायचे आहे. पहा, या ठिकाणी सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स झालेली आहेत आणि पोह्याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे, म्हणजे आपला चिवडा हा रंगाला सुद्धा सुंदर झालेला आहे. आता तो खरपूस होण्यासाठी आपल्याला या गरम कढईमध्येच ठेवून द्यायचा आहे आणि गॅस थोडासा चालू करून आपण स्लो गॅसवरती याला 5 मिनिटं गरम करून घेणार आहोत. तर त्यापूर्वी आपण मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि त्याचबरोबर आपण पिठी साखर सुद्धा घालायची आहे. या ठिकाणी तुम्हाला आंबट गोड टेस्ट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता. मी इथे वापरलेली नाहीये. आणि परत एकदा सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊया. हा चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कुरकुरीत होतो. हा गरम असताना मऊच असतो, त्यामुळे याला पूर्ण थंड करून घ्यायचं. या ठिकाणी या पोह्यांना किंवा या चिवड्याला कुठल्याही प्रकारचा मसाला घालण्याची गरज पडत नाही. हिरव्या मिरचीचा तिखटपणा हा पुरेसा होतो आणि त्याचबरोबर आपण जे काही मसाले, कोरडे मसाले, पावडर मसाले वापरलेले आहेत तेवढ्याच मसाल्यांमध्ये या पोह्याला खूपच सुंदर टेस्ट येते आणि चिवडा आपला एकदम सुंदर होऊन जातो.
तर आपला चिवडा आता रेडी आहे. आपण या कढईमध्ये असाच 10 मिनिटं ठेवून देणार आहोत. आता आपण काढून घेऊया आणि चिवडा आपण सर्व करूया. तर खमंग कुरकुरीत असा पातळ पोह्याचा चिवडा आपला तयार आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत होतो. चिवड्याला तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये पॅक करून ठेवू शकता. हा महिनाभर असाच कुरकुरीत राहतो. तर चिवडा बनवणं किती सोपं आहे हे तुम्हाला समजलंच असेल. तर तुम्ही सुद्धा यावेळी दिवाळीची तयारी करताना, चिवडा फोडणी घालताना या प्रकारे चिवडा फोडणी घाला की सर्वजण तुम्हाला टेस्टबद्दल नक्कीच कौतुक करतील. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे दिवाळीसाठी स्पेशल जे पदार्थ आहेत त्यांचे व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन अशी दिवाळीची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खात राहा, एन्जॉय करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.